पहिल्या सामन्याचा आपण पाहतोय मॅरेथॉन मॅच शिरूर या दरम्यान अगदी आपण जो दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आता सामना क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये जो सुरू होतोय रावे स्पोर्ट्स रावेत यांच्या विरोधात टिंगरे सरकार स्पोर्ट्स पिंपरी यांच्यामध्ये सामना आहे। टिंगरे सरकार संघाने टॉस जिंकला, प्रथमतः इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती तयार आहे। फलंदाज रेडी आणि तिकडे स्कोरर आणि त्याचबरोबर कॉमेंटेटर आमचे राहुल बोंबे सर ते मात्र रेडी आहेत। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू। रावेत क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय टिंगरे सरकार हा सामना मैदानावरती। इथं पहा पहिल्या चेंडूवरती मात्र झेल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती फसलाय आणि सामन्याला सुरुवात मैदानावरती झाली। पहा ग्रासच्या मैदानावरती ह्या करामती तुम्हाला आज दिवसभरात ह्या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये दिसणार आहेत। विशेषतः सकाळच्या सत्रामध्ये देखील या ठिकाणी मात्र जे सांगितलं होतं महाराष्ट्रातली एक दर्जेदार असणारी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल। या स्पर्धेमध्ये असणारी बक्षिसं, ह्या स्पर्धेमध्ये असणारे नियम, स्पर्धेमध्ये असणारी शिस्त, डिसिप्लिन आणि ह्या सर्व गोष्टींच्या जोरावरती स्पर्धेचा ह्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावरती ज्या पद्धतीनं जे काय आयोजन नियोजन आहे ते मात्र लाजवाब अप्रतिम आहे। गोलंदाज तयार, राजेश सोरटे तुम्ही पाहताय। ह्या ठिकाणी पहा हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेख आलाय का? राजेश सोरटे आपण पाहतोय टिंगरे सरकार या संघाकडनं मात्र पहिलं षटक मैदानावरती करतोय आणि धावफलक जर आपण पाहिलं सुरुवात मैदानावरती धावफलकाला झाली आहे, युद्धाला सुरुवात झाली आहे। रणशुंक तर केव्हाच फुंकले गेलेत। इथं आता विजय कोण साकार करणार यासाठी तुम्ही पाहताय दोन संघांचा हा संघर्ष मैदानावरती मात्र आता पेटलाय। ताकदवान संघ, त्या ताकदवान संघांमधील ताकदवान खेळाडू आणि त्यांचा दर्जेदार खेळ खऱ्या अर्थानं स्वराज्य चषकाच्या पहिल्या दिवसामध्ये आज मात्र क्रिकेट रसिकांची पर्वणी ठरणार आहे। दोन्ही संघ पहा मैदानावरती मात्र तुल्यबळ ताकदवान समसमान ताकदीचे आहेत आणि ज्यावेळेस दोन समसमान ताकदीचे मल्ल एकमेकांसमोर येतात ना त्यावेळेस ती लढत, तो सामना नक्कीच प्रेक्षणीय ठरतो। राजेश सोरटे पुन्हा एकदा हा चेंडू पहा हलक्या हाताने पुढे एकदा फ्लिक केलाय। आपलंच फॉलोथ्रोमध्ये पहा राजेश सोरटेनं हा चेंडू मात्र त्या ठिकाणी कलेक्ट केलाय। कोणतीही धाव मैदानावरती भेटणार नाही। आतापर्यंत जर आपण पाहिलं पहिलं षटक मैदानावरती आहे, 4 चेंडू केले गेले, 4 चेंडूमध्ये 2 धावा राजेश सोरटेनं खर्च केल्यात। एक चांगली सुरुवात मैदानावरती मिळून दिली। गोलंदाजीमध्ये टिंगरे सरकारी संघाला पुढे एकदा हा चेंडू पहा फ्लिक केलाय। चेंडू मात्र नो मॅच लँडमध्ये जाणार आहे। मेडॉनच्या दिशेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल। एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकाला स्कोर कार्डला आकार भेटणार आहे। छोटीशी वाढ स्कोर कार्डमध्ये होती। पहिलं षटक मैदानावरती सुरू असताना धावफलकावरती आतापर्यंत बिनबाद 3 धावा अशी अवस्था धावफलकावरती आहे। बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय मैदानावरती रावेत क्रिकेट क्लब हा संघ देखील त्याच ताकदीचा आहे। विशेषतः नाणेफेक ज्यावेळेस संपन्न झाली आपण पाहिले टिंगरे सरकार या संघाने मात्र टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर आपण पाहिलं मैदानावरती गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानावरती घेतला गेला आणि जो काही निर्णय मैदानावरती घेतलाय ना त्या निर्णयाला अनुसरून मैदानावरती पहिलं षटक राजेश सोरटेनं केलं। दर्जेदार षटक आपण मैदानावरती पाहिलं। पहिलं षटकाचा खेळ मैदानावरती या ठिकाणी संपला गेलाय आणि पहिलं षटक संपत असताना धावफलकावरती 3 धावा ह्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या। रावेत क्रिकेट क्लब ह्या संघाच्या 3 धावा आहेत। पहिलं षटक मैदानावरती मात्र संपलं गेले बिनबाद 3। स्पर्धेचा दुसरा सामना आपण मैदानावरती या ठिकाणी पाहतोय। पहिला दिवस मात्र या ठिकाणी संपन्न होतोय। बक्षिसांनी नटलेली भरलेली अशी क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आहे। खुल्या गटासाठी आपण पाहिले तब्बल 3 लाख रुपयांचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सिंगापूर टूर मात्र या स्पर्धेचं खास आकर्षण आहे। तर पुणे जिल्ह्यातील संघांसाठी जर आपण पाहिलं 1,50,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी काश्मीर टूर त्या ठिकाणी मात्र चे असणार आहे। तर आता पहा षटक क्रमांक 2 मैदानावरती मात्र विजय खडके हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय। अल्पावधीमध्ये मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मात्र टिंगरे सरकार संघामध्ये त्यांना आपलं स्थान भक्कम केले मिळवले। विजय खडके आपण पाहतोय षटक क्रमांक 2 करण्यासाठी मैदानावरती तयार आहे। पहिल्या षटकात ज्या पद्धतीने आपण पाहिले
फक्त 3 धावा मैदानावरती मात्र राजेश सोरटेच्या माध्यमातून ज्या खर्च केल्या गेल्या. एक जबरदस्त सुरुवात टिंगरे संघाची मात्र गोलंदाजीमध्ये आहे. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करणारा संघ मात्र कमबॅक मिळवणार की नाही हे आपण पाहणार आहोत. गोलंदाज तयार, विजय खडके. पहा पहिला चेंडू आपण पाहतो मैदानावरती या ठिकाणी अतिशय सुरेख केला गेलाय. विजय खडकेने चेंडू हातामध्ये घेतलाय. हा चेंडू मात्र फलंदाजाला समजू शकला नाहीये. फलंदाजाकडे ह्या चेंडूवरती कोणतंच उत्तर नाहीये. आक्रमकता गोलंदाजीमध्ये आपण जी पाहतोय आणि यानंतर जे दोन संघ मैदानावरती असतील त्या दोन्ही संघाला सूचना असेल. आपलं ड्रेस कोडमध्ये आपण समालोचन कक्षेच्या डाव्या बाजूला या. हा चेंडू पहा पुढे एकदा मैदानावरती गॅलीमध्ये ढकललाय आणि इथं पहा सुरेख क्षेत्ररक्षण आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. मला वाटते जवळजवळ 3 धावा वाचवल्यात आणि हे गरजेचं आहे. ही गोष्ट मैदानावरती पहा फार गरजेचं आहे. बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास इथं प्रत्येक चेंडूवरती करणं इथं फार गरजेचं आहे. ज्या टीम्स मैदानावरती खेळत आहेत यानंतर ज्या टीम्स मैदानावरती येणार आहेत त्यांच्या अपोजिट त्या टीम्स खेळणार आहेत त्यांचा खेळ कसा आहे, त्यांच्या संघातील खेळाडू कशा प्रकारे फलंदाजी करतायत, कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पहा गोलंदाज पुढे एकदा आपण पाहतोय षटक क्रमांक 2 करण्यासाठी ज्या पद्धतीनं विजय खडके गोलंदाजी करतोय. लाजवाब स्पेल आहे. ओ हा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. वाह आणि फलंदाज बाद विकेटचं पतन. पहिला धक्का, पहिला फलंदाज पवेलियन मध्ये. खेतून साम्राज्य निर्माण करायचे फिनिश पक्षाप्रमाणे इथं तुम्हाला एक मोठा स्कोर उभा करायचा आहे. इथे एक फायटिंग स्कोर उभा राहायचा कारण कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देईल हे क्रिकेटमध्ये सांगणं फार कठीण आहे. कोणती धावसंख्या तुम्हाला प्रतिस्पर्धेवरती विजय मिळवून देईल हे क्रिकेटमध्ये सांगणं फार कठीण. हा चेंडू पहा लॉंग ऑनच्या दिशेला खेळलाय. टायमिंग सुरेख आहे आणि ह्याच दरम्यान पहा एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या जवळपास आपण पाहतो फील्ड केला गेलाय आणि या धावफलक मैदानावरती पहा 4 धावा ह्या ठिकाणी येत आहेत. चौकार भेटतोय 4 धावा. दिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये बहुत गलत बात है. कोशिश प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. चेंडू हवेमध्ये झेल इथं ड्रॉप झालाय. संधी होती आणि आपण पाहिलंय झेल मैदानावरती सोडलाय. झेल सडकतोय, झेलने सुटतोय. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा. याच दरम्यान षटक मैदानावरती संपतंय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण जाणार आहोत. रावेत क्रिकेट क्लब संघाच्या स्कोर कार्डवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा, 10 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स अशी परिस्थिती आहे. झेल आपण पाहतो मैदानावरती मात्र ड्रॉप झालाय आणि ह्या गोष्टी मैदानावरती फार महत्त्वपूर्ण आहेत. या गोष्टींवरती आपण चर्चा देखील करणार आहोत. जीवदान मैदानावरती किती महत्त्वपूर्ण आहेत, जीवदान दिल्यानंतर काय होतं याला इतिहास देखील साक्षीदार आहे. अशी कित्येक उदाहरणं आहेत.
2007चा विश्वचषक जर तुम्ही आठवला, सचिन तेंडुलकरचा भारत आणि पाकिस्तान हा सामना सुरू होता. सचिन तेंडुलकरचा 4 या धावसंख्येवरती झेल सोडला आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरनं 97 धावा बनवल्या आणि पाकिस्तानला मात्र त्या ठिकाणी घरचा रस्ता दाखवला गेला. झेल सुटल्यानंतर काय होतं, जीवदान दिल्यानंतर काय होतं, मी कित्येक वेळा सांगत असतो, चुका करा पण क्रिकेटच्या मैदानामध्ये नको, असं काम म्हटलं जातं. त्या विषयाकडे देखील आपण यानंतर जाणार आहोत. षटक क्रमांक 3 आपण पाहतो मैदानावरती. मात्र पुढे एकदा आपला स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक करण्यासाठी राजेश सोरडे उजव्या हाताने मात्र मारा करण्यासाठी तयार. हा चेंडू पहा आडव्या बॅटनं मात्र खेळलाय डीप मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पहा चेंडूला फील्ड करेल, एक सिंगल मैदानावरती येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी मात्र कोणताच नाहीये. चुका करा पण क्रिकेटच्या मैदानामध्ये का नको, कारण एका चुकीचा मोबदला तुम्हाला ह्याच ठिकाणी द्यावा लागणार आहे. तुमची एक चूक आणि प्रतिस्पर्ध्याचं विजयाच्या दिशेने एक नवं पाऊल तुम्हाला क्रिकेटच्या ह्या मैदानावरती मात्र दिसणार आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये चुका टाळणं हे फार गरजेचं आहे, कारण चुका मैदानावरती मात्र ह्या ठिकाणी तुम्ही पाहता जितक्या चुका तुम्ही मैदानावरती करत असाल त्या चुकांचं रूपांतर अपोजिट टीम मैदानावरती तुम्ही पहा धावांच्या माध्यमातून मात्र करत असते. आणि ज्या ठिकाणी झेल सुटला, एक चूक झाली, त्या चुकीचं रूपांतर मैदानावरती एका धावेमध्ये केलं गेलं. आता एका धावेला मैदानावरती काय किंमत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू पहा स्लोवर पण केलाय, थोडंसं गती परिवर्तन आपण पाहतोय. चेंज ऑफ दी स्पेस आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक पाहत त्या ठिकाणी चेंडू फील्ड करतोय. एक सिंगल पुन्हा एकदा येणार आहे. धावफलक एका धावेने आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढे जाते. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता एका धावेला मैदानावरती काय किंमत आहे. ज्यावेळी क्षेत्ररक्षण करणारा संघ फलंदाजीसाठी येईल त्यावेळेस एका धावेची किंमत काय असेल ना, हे त्या ठिकाणी समजल्याशिवाय राहणार नाही. सामना ज्यावेळेस निर्णायक क्षणामध्ये असेल, एक चेंडू 6 धाव्यांची गरज असते, एका चेंडूवरती एका धावेची गरज असते. ज्यावेळेस कुशल मोमेंट सामन्यामध्ये असतात ना, त्यावेळेस एका धावेची किंमत हे मैदानावरती फार लाखमोलाची ठरताना आपण कित्येक वेळा पाहिले. पुढे एकदा हा चेंडू पहा आडव्या बॅटनं फ्लिक केलाय, डीप मिड विकेटच्या दिशेला चेंडू जाणार आहे. सुरेख क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण पाहतोय. धावफलक आपण पाहतोय मैदानावरती पुढे एकदा पुढे जाणार आहे. क्षेत्ररक्षण मैदानावरती लाजबाब आहे. क्षेत्ररक्षण हा विषय देखील आपण मगाशी या अगोदर मात्र जो काही घेतला होता, या अगोदर मात्र एक कॅच ड्रॉप झाला होता. त्यानंतर आपण पाहिलं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानावरती मात्र जे काही आलं होतं, पण त्यानंतर क्षेत्ररक्षण मैदानावरती आपण पाहतो एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षणाचा दर्जा कसा असावा. 1992चा विश्वचषक हा चेंडू ह्या ठिकाणी मात्र बॅटची एज घेतोय. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू जाईल आणि पुन्हा एकदा एक सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा एका धावेने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. षटक क्रमांक 3 संपले गेले. एक चेंडू मैदानावरती या ठिकाणी शिल्लक आहे. आपण पाहतो एक चेंडू मैदानावरती या ठिकाणी गोलंदाज मैदानावरती या ठिकाणी मात्र जो काही तयार आहे राजेश सोरटे. एक चेंडू मैदानावरती या ठिकाणी बाकी. ओ हा चेंडू लाजवाब सुरेख चेंडू मैदानावरती या दरम्यान केलाय आणि आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानावरती या दरम्यान आता संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर रावेत क्रिकेट क्लब संघाच्या स्कोर कार्डवरती 15 धावा आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शांत आणि सावध सुरुवात या ठिकाणी आपण मैदानावरती जी पाहतोय. षटक मैदानावरती संपले गेले आणि 3 षटकांचा खेळ देखील संपला गेलाय. 8 षटकांचा सामना आहे आणि यानंतर आता अंपायर्सला देखील सूचना असेल, प्रत्येक इनिंगसाठी 45 मिनिटं कंपल्सरी आहेत. त्यामुळं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 45 मिनिटामध्ये एक इनिंग संपवायची. 45 मिनिटापेक्षा जर जास्त वेळ तुम्ही घेत असाल तर तुम्हाला इथं पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांकडून अशी सूचना आली आहे. डिसिप्लिन शिस्त ह्या स्पर्धेमध्ये काय आहे हे तुम्हाला पहिल्या सामन्यापासून दिसले. पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी मात्र पेनल्टी संघाला दिली गेली. त्यामुळं इथं आता कोणावरतीच मैदानावरती गायावाया दाखवली जाणार नाही. इथं कोणी जर नियमाचं उल्लंघन करताना आढळला तर त्या संघाला त्या खेळाडूला लगेच ह्या ठिकाणी मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाज तयार आहे. षटक क्रमांक 4 हा चेंडू पहा हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न बॅटची चेंडूने घेतली. गलीमध्ये चेंडू गेलाय. पुढे एकदा एक सिंगल मैदानावरती या ठिकाणी येणार आहे. धावफलक मैदानावरती पहा पुढे एकदा एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती आहेत आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी सुरू आहे ना, गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी आता 4था क्रमांक तो सुरू झाले. आतापर्यंत
अवघ्या 16 धावा धावफलकावरती आहेत. आणि बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय मैदानावरती आतापर्यंत एक फलंदाज जरी बाद झाला असला तरी त्यानंतर हा चेंडू पहा पॉईंटच्या दिशेला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला पाठमोरा आहे आणि पहा पायच्या साहाय्याने चेंडू अडवलाय. एक चांगले क्षेत्ररक्षण मैदानावरती केले गेले आणि पुन्हा एकदा पहा धावफलक मैदानावरती पुढे जाणार आहे. स्कोर कार्डवरती आपण नजर टाकूयात. 18 धावा धावफलकावरती आहेत. क्षेत्ररक्षण कसं असावं, क्षेत्ररक्षणाचा दर्जा कसा असावा, 1992च्या विश्वचषकाची आठवण मी तुम्हाला करून दिली होती. 1992च्या विश्वचषकामध्ये जर आपण पाहिलं जॉन टेरोरचा असा खेळाडू होता. त्यानं 1992च्या विश्वचषकामध्ये क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती मॅन ऑफ जेव्हन्स मिळवल्या होत्या. क्षेत्ररक्षण कसं असावं, क्षेत्ररक्षणाचा दर्जा कसा असावा, जॉन टेरोसने त्या ठिकाणी दाखवलं होतं. पुढे एकदा पहा चेंडू मात्र बॅटची एज घेतोय. एक सिंगल मैदानावरती येणार आहे. सिंगल डबलनं मैदानावरती पहा धावफलक हलतं ठेवण्याचं काम मैदानावरती जे केलं जाते. आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं ना तर मला वाटतंय 6-4 जर आपण पाहिलं षटकार चौकार आतापर्यंत एक चौकार मला वाटतंय अजयच्या बॅटमधने आला होता. पण त्यानंतर कोणत्याही फलंदाजानं मोठा फटका खेळण्यामध्ये आत्तापर्यंत यशस्वी झाला नाहीये. हा चेंडू पुढा एकदा अतिशय सुरेख केलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल. यष्टीरक्षक स्वतः गेलाय आणि एक सिंगल इथं थ्रो मैदानावरती झालाय पण कलेक्शन होऊ शकत नाही. बॅकअप सुरेख नाहीये. त्याचा फायदा मात्र बॅटिंग टीमला होतोय आणि 2 धावा मैदानावरती आल्यात. 2 धावेने पुन्हा एकदा पहा धावफलक मैदानावरती मात्र पुढे गेले. षटक क्रमांक 4 आहे. 3.4 षटकानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न मैदानावरती आपण पाहतोय. कोशिश मैदानावरती मात्र दोन्ही संघांची आपण जी पाहतोय. कोशिश तो सबकी जारी है, कोशिश तो सबकी जारी है, पर वक्त बताएगा या कौन किस पर भारी है. हा चेंडू लाजवाब. चेंडू मात्र आपण पाहतो बॅट्समनला बाय बाय करत निघून गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पंचांनी कळवले 1 बाउन्स आहे. गुडलँड स्पॉटवरती हा चेंडू केलाय आणि पहा माती विकेट आहे. आणि माती विकेटवरती तुम्ही ह्या ठिकाणी ही क्रिकेटची स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळताय. अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं सिमेंट विकेट आणि टेनिस बॉल ही सांगड तुम्हाला बऱ्याच मैदानावरती दिसत असते. चेंडू पास स्लोवरवरून होता. पुढे एकदा थोडंसं गती परिवर्तन आपण पाहिलं. अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेला चेंडू आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती यशस्वी होतोय आणि 2 धावेने पुढे एकदा धावफलकाला आकार भेटला. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर रावेत क्रिकेट क्लब एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा, 23 रन, लॉस ऑफ 1 विकेट्स. 4 षटकानंतर आता ड्रिंक ब्रेक या ठिकाणी 1.5 मिनिटांचा असेल आणि त्या अगोदर एक छोटीशी विश्रांती आपण या ठिकाणी घेणार आहोत.
आपला ड्रेस कोड घ्यायचा आहे. त्यानंतर फोटो सेशन जे होणार आहे. मृत्युंजय आणि धानुरी संघ आपण समालोचन कक्षेच्या डाव्या बाजूला या. छोटासा ड्रिंक ब्रेक्स आपण मैदानावरती पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा षटक क्रमांक 5 करण्यासाठी पहा. अमोल माने टिंगरे सरकार ग्रुप अर्थात भरत दादा टिंगरे स्पोर्ट फाउंडेशन संघाकडनं तयार. वाह, चेंडू पहा मैदानावरती काय केलाय. गुडलँड स्पॉटवरती हा चेंडू आलाय आणि माती विकेटचा हा फायदा इथं गोलंदाजांना होतोय. आपण पाहिले त्या ठिकाणी गुडलँड स्पॉटवरती आपण सकाळच्या सत्रामध्ये ज्या पद्धतीने विकेटची पाहणी केली होती. विकेट बरंचसं टणक आहे आणि त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर चेंडूला एक नॅचरल स्विंग मैदानावरती भेटतोय आणि त्याचा फायदा गोलंदाजीमध्ये होतोय. पहा, हा चेंडू मिस टाइम शॉट आहे. ताकद थोडीशी कमी पडते. झेल मैदानावरती झालाय आणि सुरेख झेल चेंडून मैदानावरती धक्का क्रमांक 2 गोलंदाज बाद. च्या माध्यमातून क्रिकेटमध्ये नक्कीच रंगत आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाते. क्रिकेटमध्ये संगीत वाजल्यानंतर जे काही वातावरण निर्मिती होते ना, तुम्ही पाहता या ठिकाणी ज्या पद्धतीनं मैदानावरती ग्रास आहे, ज्या पद्धतीनं आउटफील्ड आहे, ज्या पद्धतीने विकेट आहे, ज्या पद्धतीचा माहोल आहे आणि त्यानंतर हे संगीत खऱ्या अर्थाने या क्रिकेटला वाह पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू मैदानावरती केलाय. पहा त्या ठिकाणी तुम्ही पहा मैदानावरती वारंवार एकाच टप्प्यावरती आता गोलंदाजी केली जाते. तुम्ही पाहताय ज्यावेळेस गोलंदाज फलंदाजांचे कच्चे दुवे ओळखत असतात आणि वारंवार त्या कच्च्या दुव्यांवरती जर आघात केले जात असतील ना, तर इथं मात्र फलंदाजाला बऱ्याचशा अडचणी मैदानावरती येत असतात. गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चेंडू मैदानावरती डॉट. काय गोलंदाजी मैदानावरती केली पहा. आगीचे जळजळीत निखारे टाकले जातात आणि या आगीमध्ये आता फलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहताय रावेत क्रिकेट क्लब संघ मात्र पूर्णपणे होरपळून निघालाय. संघाचं ह्या आगीमध्ये बरंचसं नुकसान झालंय. संघ बॅकफुटवरती गेलाय. संघाची गाडी पूर्णपणे ट्रॅकवरनं घसरली. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू पहा अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हरला जाईल. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करणार आहे. एक सिंगल मैदानावरती पुन्हा एकदा धावफलकाला आकार देते. स्कोअर कार्डवरती आपण पाहतो षटक क्रमांक 5 मैदानावरती आहे. 4.5 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक तुम्ही पाहताय अक्षरशः कासवाच्या गतीनं हळूहळू पुढे सरकते. पण इथं जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल, इथं जर मोठी धावसंख्या मैदानावरती निर्माण करायची असेल तर क्रिकेटमध्ये दादा फटके ज्यांना म्हटलं जातं ना, षटकार आणि चौकार, त्यावरती तुम्हाला जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा अक्षरशः बॅट्समनला बाय बाय करत निघून गेलाय आणि याच दरम्यान षटक देखील मैदानावरती संपते. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती आल्यात. 24 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय सुंदर असं षटक तुम्ही मैदानावरती पाहिलं. 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं एका विकेटचं पतन आपण पाहिलं. फक्त एक धाव खर्च करणारा अतिशय कंजूस गोलंदाज तुम्ही मैदानावरती पाहिलाय. पाहता षटक क्रमांक 6 पुन्हा एकदा आपल्या स्पेलमध्ये दुसरं आणि सांघिक 6वं षटक. विजय खडकेनं पुन्हा एकदा चेंडू हातामध्ये घेतलाय. फुलटॉस चेंडू भिरकावलाय आणि डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं हा चेंडू खेळलाय. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. 6 रन षटकार. 6 रन. गोलंदाजाचं स्वागत केलंय, गोलंदाजाला वेलकम केलंय आणि गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय. पहिल्या चेंडूवरती पॉवरफुल मॅक्झिमम षटकार आपण पाहिलाय. विजय खडके या अगोदर मात्र एक दर्जेदार गोलंदाजी विजय खडकेची तुम्ही पाहिली होती. आता 6व्या षटकाला
पुन्हा एकदा संघनायकाने त्याच्यावरती विश्वास टाकला, पुन्हा एकदा त्याला गोलंदाजीमध्ये आमंत्रण दिले, पण त्याचं स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय बॅटच्या झोनमध्ये येत नाहीये आणि कमबॅक मैदानावरती सुरे केले. पहा कित्येक वेळा आपण पाहिले पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेस मोठमोठे फटके येत असतात त्यावेळेस गोलंदाजीचं जे काही समीकरण असतं ते पूर्ण बिघडलेलं असतं, कोलमडलेलं असतं आणि त्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणं हे मैदानावरती इतकं सोपं नाहीये. पण विजय खडकेने ती करामत केली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला, त्यानंतर दुसरा चेंडू त्यानं डॉट केलाय आणि ही रणनीती मैदानावरती तुम्हाला पाहावयास मिळेल. हे क्रिकेट आहे. प्रत्येकजण इथं प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानावरती करत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू आणि आता मात्र वाईट. अवांतर चेंडू मैदानावरती आहे. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिले मैदानावरती मात्र चेंडूनं थोडीशी दिशा बदलली आणि त्या ठिकाणी मात्र अवांतर धावेला तोंड फुटते. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा एका धावेने पुढे जाते. स्कोअर कार्डवरती आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक मैदानावरती 6व्या क्रमांकाचा आहे आणि धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा धावफलकावरती आहेत. पुढे एकदा पहा हा चेंडू अगदी लॉंग ऑफच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हरला जाईल आणि क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि पुन्हा एकदा एक सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक मैदानावरती मात्र पुन्हा एकदा पुढे सरकते. स्कोअर कार्डवरती आपण पाहतोय थोडासा बदल होतोय. 32 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न इथं फलंदाज करतोय. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय आणि हे क्रिकेट तुम्हाला मैदानावरती पाहावयास मिळणार आहे. जे खेळाने तुम्हाला वेळ लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेट. जे खेळाने तुम्हाला वेळ लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेट. जे खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजे क्रिकेट. जे खेळानं असंख्य मित्रपरिवार आपल्याला दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि रिव्हर्स हा एक यशस्वी प्रयत्न. चेंडू जातोय मॅक्झिमम पॉवरफुल आउटस्टँडिंग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. निर्माण करत होते पण ज्यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका क्रिकेटमध्ये आला त्यानंतर डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांसाठी देखील आपण पाहिले कित्येक वेळा अडचणीत आणणारे हे फटके कित्येक मैदानावरती कित्येक बॅट्समनचे आपण जे पाहिलेत. पुन्हा एकदा हा चेंडू पहा बराचसा उंचीवरती गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली झेल होतोय आणि या दरम्यान विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 फलंदाज पवेलियनमध्ये. प्रथमेश गोसावीनं घेतलेला झेल आणि विजय खडकेला मिळालेले यश. धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. पहा गोविंद मैदानावरती या ठिकाणी बाद झालाय. आपण पाहतोय अगोदरच्या चेंडूवरती त्यानं चौकार खेळला. त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती त्याला पवेलियनचा रस्ता दाखवलाय आणि हे क्रिकेट तुम्हाला मैदानावरती पाहावयाचं. मी मागाशी देखील म्हटलं कुणी एक जण ह्या क्रिकेटच्या खेळावरती अधिराज्य केव्हाच गाजवणार नाही. इथं तुमच्या मनगडाची ताकद दाखवण्यासाठी तुमचा दर्जेदार खेळ दाखवण्यासाठी इथं आज प्रत्येक जण मैदानावरती आलाय. या अगोदरच्या चेंडूवरती चौकार खेळणारा फलंदाज दुसऱ्या चेंडूवरती त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज बाद होते. पुन्हा एकदा हा चेंडू पहा पुन्हा एकदा बॅटवरती मिडल झाला नाही. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू कलेक्ट करतोय पण सिंगल घेण्यापासून मैदानावरती रोखणार नाहीये. धावफलक पुढे एकदा आपण पाहतोय या ठिकाणी मात्र पुढे जाते. षटक मैदानावरती संपलंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय रावेत क्रिकेट क्लब. 37 धावा धावफलकावरती 37 रन लॉस ऑफ 3 विकेट्स अशी परिस्थिती 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे. विशेषतः गोलंदाजीचं इथं आपण जे काही पृथ्वीकरण पाहतोय गोलंदाजीच्या समीकरणाकडे आपण एकदा जाणार आहोत. पहिले षटक जर आपण मैदानावरती या ठिकाणी पाहिलं आपण पाहतो आतापर्यंत 6 षटकं मैदानावरती या ठिकाणी पाहिले आणि विशेषतः मला वाटतं विजय खडकेनं 2 षटकं केली. त्या अगोदर गोलंदाजी करणारे गोलंदाज जर आपण पाहिले अमोल माने याने देखील मैदानावरती आपण 1 षटक या अगोदर जे केले. त्यानंतर राजेश सोरटीची 2 षटकं आपण मैदानावरती या ठिकाणी पाहिली. विजय खडकेची 2 षटकं आपण पाहिली. हा चेंडू पहा अतिशय सुरेख मैदानावरती या दरम्यान जो केलाय आणि मला वाटतंय 1 बाउन्स मात्र या ठिकाणी पंचांना जो काही कळवलंय
अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आपण मैदानावरती या ठिकाणी पाहिलाय. आणि या अगोदर ह्या गोलंदाजाचं षटक जर तुम्ही पाहिलं असेल, ह्या गोलंदाजाचा जर थोडासा खुलेने तुम्ही अभ्यास केला असेल ना, तर अशा पद्धतीचे चेंडू टाकण्यामध्ये हा गोलंदाज माहिर आहे. हा चेंडू वाह, काय चेंडू केलाय. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपण पाहतोय गुडल्या स्पॉटवरती मात्र वारंवार चेंडू केले जात आहेत. आणि त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर मी मगाशी देखील तुम्हाला म्हटलं ज्या पद्धतीने गोलंदाजाला एक मदत भेटते, चेंडूला थोडंसं स्विंग भेटतोय आणि त्या ठिकाणी टप्पा केल्यानंतर गोलंदाज यशस्वी ठरतोय. आपण पाहतोय इथं फलंदाज थोडेसे मात्र बॅकफूटवरती आहेच. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटला बाय बाय करत निघून गेलाय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबलाय. ह्या चेंडूवरती मैदानावरती मात्र कोणतंच उत्तर नाहीये. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी आणि मृत्युंजय संघाला परत एकदा विनंती, हा शेवटचा पुकार. अजूनही इथे फोटो सेशनसाठी टीम उपस्थित झालेली नाही. पहा हा चेंडू पुढे एकदा हलक्या हातानं मैदानावरती मात्र या ठिकाणी खेळाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानावरती, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानावरती मात्र कोणताच नाहीये. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा एका धाब्याने या ठिकाणी मात्र पुढे जाते. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धाबा धावफलकावरती आहेत. 38 रन्स. लाजवाब कामगिरी पहा गोलंदाजीमध्ये, विशेषतः भरतदादा टिंगरे अर्थात टिंगरे सरकार ग्रुप या संघाची आपण मैदानावरती या ठिकाणी पाहतोय. आणि विशेषतः गोलंदाजीचं जे एका पद्धतीने आपण कौतुक केलंय, कारण धावफलकाला अक्षरशः थांबवलं गेलंय. तुम्ही पाहता धावफलक गोठून ठेवण्याचं काम या गोलंदाजानं मैदानावरती केलंय. चला मृत्युंजय आणि धानोरी संघ बॅटची कड आणि इथं कॅच होतोय. फलंदाज क्रमांक 4 हा पवेलियनमध्ये जाणार आहे. धक्का क्रमांक 4. चला मृत्युंजय आणि धानोरी जर 5 मिनिटात संघाने रिपोर्टिंग केलं नाही तर सामना फक्त 6 षटकांचा असेल. धानोरी संघ आणि मृत्युंजय संघ तुम्हाला शेवटचा पुकार आहे. 5 मिनिटात जर संघाने रिपोर्टिंग केलं नाही तर सामना 6 षटकांचा असेल, असं आयोजक कमिटीनं आमच्यापर्यंत सूचना आणली आहे. आपण समालोचन कक्षेच्या बाजूला या. किटमध्ये यायचंय, किटमध्ये लाईनअप करा. आपलं फोटो सेशन होणार आहे आणि त्यानंतर हा सामना संपल्यानंतर तुमचा सामना असेल. धानोरी आणि मृत्युंजय संघ तुम्हाला हा शेवटचा पुकार असेल. पहा विकेटचं पतन आपण मैदानावरती या ठिकाणी पाहिले. षटक क्रमांक 7 मैदानावरती या ठिकाणी संपले. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती अवघ्या 38 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश गोसावी षटक क्रमांक शेवटचं करण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहा हा चेंडू बॅटवरती परफेक्ट येऊ शकला नाही. मिस टाइम शॉट आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचेल. इथं धोका होऊ शकतो. डेंजर एंडला फलंदाज आहे पण कलेक्शन झालं नाहीये. पहा यष्टीरक्षक कीपरकडनं छोटीशी चूक मैदानावरती होते. बॉल त्या ठिकाणी कलेक्ट झाला नाही. त्यानंतर मात्र 2 धावा आपण पाहतो मैदानावरती आल्यात. 42 धावा पूर्णपणे धावफलकावरती जे आहेत. आणि एक सुरेख अशा पद्धतीचं वातावरण देखील आपण पाहतोय. क्रिकेटला पोषक असं वातावरण आता मैदानावरती आहे. ऊन देखील आपण पाहतोय. तापमानामध्ये जो काही बदल आहे तो देखील आपण पाहतोय. ऊन थोडंसं कमी झाले आणि ह्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट मैदानावरती खेळत असताना जो काही माहोल असतो ना तो लाजवाब असतो. तुम्ही पाहता विशेषतः डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आहे. जसजसं आपण पाहतो ऊन कमी होत जाणार आहे, जसजशा मैदानावरती लाईट्स पडतील तसतसा हा क्रिकेटचा माहोल पूर्णपणे रंगणार आहे. यात मात्र कोणतीही शंका नाही. क्रिकेटला उधाण येणार आहे आणि आज दिवसभरात ताकदवान असे पुणे आणि परिसरातील संघ तुम्हाला मैदानावरती दिसणार आहेत. हा चेंडू पहा अतिशय सुरेख नाहीये पण त्यांना कळवले वाईड आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार हा चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. वाईट चेंडू आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत. आणि ज्या पद्धतीने धावा मैदानावरती बनवल्यात ना, एक 43 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. एक सन्मानजनक धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल. अपोजिट टीम तुम्ही पाहताय भरतदादा टिंगरे अर्थात टिंगरे सरकार ग्रुप हा संघ मात्र मैदानावरती आहे. आणि या संघामध्ये खेळणारे बॅट्समन बॉलर यांची यादी जर तुम्ही पाहिली बरीच मोठी यादी आहे. संघातील खेळणारे खेळाडू देखील आपण पाहतोय बरेचसे पॉवरफुल आहेत. पण आपण पाहतोय लो स्कोरिंग सामना मैदानावरती असेल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे. कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील फक्त 2 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. धावफलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. कमी धावसंख्येवरती हा सामना रंगला जाणार यात मात्र कोणती शंका नाही आहे. कित्येक वेळा आपण पाहिले कमी धावसंख्येचे हे सामने मात्र कित्येक वेळा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतात. हा चेंडू पहा या ठिकाणी आता
थोडंसं अपील आपण पाहतोय. पंचांकडे प्रश्न केले गेलेच. पंच मात्र आपल्या निर्णयावरती मात्र पूर्णपणे ठाम आणि सज्ज आहेत. डॉट चेंडूशी नोंद मात्र धावफलकावरती आहे. धावफलक आपण पाहतोय 44 धावा पूर्णपणे धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि अतिशय कंजूस गोलंदाज तुम्ही मैदानावरती पाहताय. धावा मैदानावरती अजिबात देत नाहीयेत. फलंदाजांसाठी तुम्ही पाहताय इथं धावा आता मैदानावरती आपण पाहतोय अक्षरशः धावांचा दुष्काळ पडलाय. धाव मैदानावरती मात्र श्वासाप्रमाणे झाली आहे. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटच्या चेंडूपर्यंत पोहोचेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती फेकी येते. त्याप्रमाणे आपण पाहतोय 2 धावा मैदानावरती पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक या दरम्यान आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. षटक संपलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आहेत. दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसरा चेंडू डॉट, चौथा वाईट, त्यानंतर पुन्हा एक सिंगल डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. थँक्यू. टेनिस क्रिकेट.in आपण पाहतो एक दर्जेदार स्कोरिंग या ठिकाणी टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून. पहिली इनिंग मैदानावरती संपली आहे. 46 धावा धावफलकावरती आल्यात आणि विजयासाठी 47 धाव्यांचं आव्हान भरतदादा टिंगरे अर्थात टिंगरे सरकार ग्रुप या संघासमोर असेल. 8 षटकं आणि 47 धाव्यांचं आव्हान. पाच 47 धावा प्रथम फलंदाजी करत असताना मात्र या ठिकाणी बनवल्या गेल्यात. रावेत क्रिकेट क्लब या संघानं 47 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी भरतदादा टिंगरे अर्थात टिंगरे सरकार ग्रुप या संघासमोर मात्र ठेवले गेले. आपण पाहतोय स्वराज्य चषक स्पर्धेचा पहिला दिवस. पुणे नव्हे तर उभ्या महाराष्ट्रामधील एक नामवंत अशी क्रिकेटची स्पर्धा तुम्ही या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा या ठिकाणी सुरू झाली आणि गेले कित्येक दिवसापासून खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेची ओढ ध्यास मात्र सर्वांना लागला होता आणि तुम्ही पाहताय खऱ्या अर्थानं तो क्रिकेटचा महासंग्राम आजपासून मात्र मैदानावरती मात्र या ठिकाणी सुरू झालाय. दिग्गजांच्या गाठीभेटी आज तुम्हाला मैदानावरती या ठिकाणी दिसणार आहेत. ताकदवान प्रतिस्पर्धी, त्या प्रतिस्पर्धी संघातील खेळ, त्यांच्यातील खेळणारे खेळाडू आणि त्यांच्या दर्जेदार अशा पद्धतीचा खेळ आजच्या दिवसाची मात्र नक्कीच रंगत वाढवणार आहेत. 46 झाल्यात, 47 बनवायच्यात. तर या 47 धावा कशा पद्धतीने बनवतील हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा या स्पर्धेतील आमचे सहाय्यक समालोचक जुन्नर भूषण सर, मनोज भेल्लेकर सरांना मी आमंत्रित करतो. या सर, स्वागत आहे. हॅलो. आपण पाहतोय ह्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी मात्र संपन्न होणार आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि उपमहापौर तुषार दादा हिंगे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल संपन्न करतोय. धानोरी स्पोर्ट्स धानोरी आणि त्यांच्या विरोधात मृत्युंजय क्रिकेट क्लब हा सामना मात्र मैदानावरती या ठिकाणी संपन्न होणार आहे. बोथ ऑफ कॅप्टन्स आपण पाहतो या ठिकाणी जे उपस्थित आहेत. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो या ठिकाणी उपमहापौर तुषारदादा हिंगे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करणार आहोत. नाणेफेकीचा कौल आपण पाहतो या ठिकाणी संपन्न होतोय. नाणं नक्कीच आकाशाकडून जमिनीकडे जात आहे आणि धानोरी क्रिकेट क्लब धानोरी ह्या संघाने आपण पाहतोय टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग येईल, बॉलिंग करेल.
बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय तुमचा आहे. तुम्ही पाहता या ठिकाणी 8 षटकांचा सामना आहे. बॉलिंग करण्याचा तुमचा निर्णय आहे आणि ह्या निर्णयापाठीमागं काय स्ट्रॅटर्जी, काय गेम प्लॅनिंग तुमचं असेल? त्यांची टीम बी चांगली आहे, आम्ही कायम खेळत असतो. बॅट्समन चांगले आहेत, जास्त कमीत कमी त्यांना रन्स करायच्या हिशोबाने आम्ही बॉलिंग घेतली आहे. आता बघू त्यांचा गेम चालला तर त्यांचा, आमचा चालेल आमचा. थँक्यू. प्रथमतः तुम्ही गोलंदाजी करण्याचा जो काही निर्णय घेतला आहे, पण असे कोणते गोलंदाज आहेत त्या गोलंदाजांच्या वापर करून खऱ्या अर्थानं तुम्ही अपोजिट टीमच्या फलंदाजांना कमीत कमी धावांवरती ह्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? आमच्यात बॉलिंग म्हणजे कल्लू आहे, नितीन वाळके, मी स्वतः आहे, पियुष ओझा, चांगले बॉलर्स आहेत आणि विकेट एकदम चांगला आहे, नियोजन एक नंबर आहे. पहिल्यांदा असं वाटतं की मुंबईला बी टुर्नामेंट असेच होतात सुप्रीमोसारखे. आता आज पुण्यात बघितलं तर हे विशाल यांनी चांगले नियोजन केलं आहे आणि इथं टुर्नामेंट बी चांगले होतात. थँक्यू. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील या ठिकाणी शुभेच्छा. यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण पाहतोय जो संपन्न झालेला आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये आता सामना क्रमांक दुसऱ्यातला असणारा दुसरा डाव या दरम्यान जो सुरू झाला आहे. 46 झाल्यात, 47 बनवायचे आहेत. दिलीप वर्मा आणि विपुल खैरी ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिलं षटक लक्ष्मण आपण पाहतोय या गोलंदाज मार्गावरती आलाय आणि लक्ष्मणचा पहिला चेंडू विपुलने खेळलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. इथं आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार खेळत आक्रमकता दाखवली गेली. मात्र टिंगरे सरकार या संघातून आघाडीचा फलंदाज विपुल खैरे याच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार आपण पाहिलेला आहे. एक चांगला संयोजन नियोजन आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं आपण जे पाहतोय. परत एकदा गोलंदाज मार्गावरती तयार असेल. उजव्या हाताने मारा. उलटा चेंडू मिड विकेटला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, तिथे मात्र चेंडू अडवला जाईल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल आली. एका सिंगलच्या रूपाने मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो 5 या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. तो दिलीप वर्मा 0 बाद. बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिलीप वर्माच्या रूपाने 0वरती पहिला फलंदाज बाद झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय जी आहे ती 5 आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हसन पठाण आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हसन खूप मोठं नाव आहे हसनचं, जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळेल, जो आता फलंदाजी मार्गावरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलंच चालू असताना इथे एक फलंदाज बाद होणं हे संघासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली रावेत संघाकडून. रावेत स्पोर्ट्स क्लब रावेत यांच्या विरोधात टिंगरे सरकार भरत आता टिंगरे स्पोर्ट्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. 46 धावा 8 षटकात फक्त रावेत संघाने बनवल्या. 47 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे आणि इथे आत्तापर्यंत चेंडू टाकले 4, धावा बनवल्यात 5, फलंदाज बाद आहे 1. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हळूवारपणे चेंडू टॅप केलाय, परंतु इथे मात्र विपुल पोहोचला जाईल. एक सिंगल दाबले वाढेल संघात धावसंख्या 6.
इथं पहिल्या क्रमांकाचं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडेकर धावसंख्या 6 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 1 बाद 6 धावा आहेत. इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली की पहिल्या चेंडूवरती विपुलने एक सूर्यप्रकाशचा चौकार खेळला होता, पण त्यानंतरची गोलंदाजी जर आपण पाहिली 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या लक्ष्मणने, आणि एक फलंदाज दिलीप वर्मासारखा एक तगडा फलंदाज त्यांनी मात्र माघारी पाठवला. 1 बाद 6 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहू. गोलंदाजी मार्कावरती जो आपल्याला पाहायला मिळेल श्रीकांत भोंडवे आपण पाहतोय संघाचा संघनायक या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कावरती आहे. आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर स्ट्राईकला फलंदाज आहे हसन पठाण आहे. पाहूया हसन कशा प्रकारची फलंदाजी करतोय. या दोन संघांमध्ये नेहमीच आपण फाईट पाहिलेली आहे, आणि हा चेंडू मात्र अतिशय सुरेख असेल श्रीकांतचा. म्हणजे मला वाटतं पिंपरीच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा हे दोन संघ आमने सामने होते. त्यावेळेस रावेत संघाने टिंगरेसारखा भरतता स्पोर्ट्स क्लब या संघाला मात्र पराभूत केलं होतं. आणि त्याच्यानंतरच्या लढतीमध्ये मदनलाल धिंगरा स्टेडियमवरती कार्यसम्राट आमदार लक्ष्मीबाबू जगताप यांच्याच अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने 17 पक्ष नेता आदरणीय नामदेवरावजी ढाके साहेबांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा जी भरवली गेली होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा हे दोन संघ आमने सामने आले होते. आणि त्यावेळेस टिंगरे सरकार भरतदादा टिंगरे स्पोर्ट्स क्लब संघाने बाजी मारली होती. आत्ता आपल्याला पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये परत एकदा आमने सामने आलेत. 2 सामने झालेत, एकदा हा विजय एकदा तो विजय आहे. आता आपल्याला पाहिजे या तिसऱ्या सामन्यात मात्र कशा प्रकारची लढत होती. म्हणजे हसन जरी फलंदाजी मार्कावरती असेल पण वास्तविक पाहता 2 संघांमध्ये निमित्त हसन पाहायला मिळालेले असे 2 संघ आहेत जे मैदानाच्या आतमध्ये लढत आहेत. 6 धावा आहेत. धाबराका धावसंख्या आपण पाहू. या ठिकाणी मात्र अजूनही जी काही स्थिर आहे जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे 6 धावा आहेत. 3ही चेंडू या दरम्यान जे डॉट टाकलेत ते हसन पठाणला ते श्रीकांत भोडवेने जिंकण्यासाठी 47 धावा ज्या बनवायच्या आहेत टिंगरे सरकार भरतदादा टिंगरे स्पोर्ट्स क्लब संघाला. आणि फलंदाज बाद पा बडी मछली चाल में मनकट विकेट विपुल खेळाच्या पडे धक्का क्रमांक दुसरा 2 बाद 6. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं. इथे लागोपाठचे 3 चेंडू डॉट आले. प्रेशर संघावरती पाहायला मिळालं नव्हतं, परंतु सहज बॉल टाकण्याच्या अगोदर हा पॉपिंग सुरू मात्र दूरवरती जाताना पाहायला मिळाला. तो विपुल खैरे आणि त्याच्यावर पडे इथं फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 6 धावा आहेत. दुसरा धक्का बसला गेलाय 6 वरती. आणि आता आपल्याला पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नरसिंग पालमपल्ले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळणार आहे. 47 धावा ज्या बनवायच्या आहेत 2 बाद 6 धावा. आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती परत एकदा श्रीकांत उजव्या हाताने 12 आणि या आधारे जसा चेंडू बाउन्स झाला तसा टॅप केला. पॉइंटला चेंडू बसेल, सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रनचा अफगार आहे. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या दुहेरी अंका धावफलक 10 धावा. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाजी मार्गावरती श्रीकांत भोंडवे संघाचा संघनायक आहे.
क्षेत्ररक्षणात थोडासा बदल असेल. आपण पाहतोय स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे, कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गामध्ये तयार असेल. कशा प्रकारची कामगिरी करतोय इथे श्रीकांत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय परत एकदा बदलली गेली. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक परत थर्टी या सर्कलच्या बाहेर आहे आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत मिडॉनवरती आहे. या दरम्यान चेंडू मिड ऑफला, क्षेत्ररक्षण सुरेख, फिकी सुरेख, त्या दरम्यान एक धाव आणि एका धावसंख्येने धावलेख वाढला जाईल. संघाची धावसंख्या 11 धावा. 2 फलंदाज अद्यापर्यंतचे बाद आहे. मनकट विकेटचा बॉल काउंट होत नाही म्हणून 6च्या 6 चेंडू गोलंदाजाला टाकावी लागणार आहे. 2 बाद 11. अजूनही चेंडू शिल्लक 37, बनवायचे 36. बॉल्टरन धावा ज्या आपण पाहतोय म्हणजे इथे 47 धावा ज्या बनवायच्या 48 चेंडूमध्ये. 11 चेंडूत 11 झाल्यात आणि आता 37 चेंडूमध्ये 36 बनवायच्या आहेत. आणि या दरम्यान अप्परकट नरसिंगच्या पाठमधून खेळला जाईल. चेंडू पोहोचते डीप दरम्यानला, सीमा रेषेच्या जवळपास. चेंडू अडवलाय. 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न इथे मात्र केला गेला नाही. धावफलक 2 पुढे जाईल. षटक क्रमांक आपण पाहू. मैदानाच्या आतमध्ये दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या 2 बाद 13 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आपले मार्गदर्शक कार्यसम्राट आमदार आदरणीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या अभिचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची स्पर्धा आहे जिचं नाव आहे स्वराज्य चषक. आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक जर आपण पाहिले तर आदरणीय अभिषेक गोविंद बारणे नगरसेवक आणि त्याचबरोबर आदरणीय तुषारभाऊ रघुनाथ हिंगे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर असं मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आहेत. खूप सारा मित्रपरिवार त्यांच्या पाठीमागे उभा आहे. त्याच्यामध्ये आमचे विशाल भाऊ आहेत, सनी आहे, आमचे श्रीकांत भाऊ आहेत, वजीर आहे आणि खूप सारा मित्रपरिवार आहे ज्यांच्या माध्यमातून अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन दर्जेदार आपल्याला जे पाहायला मिळतं आहे. आणि विशेष म्हणजे काय, डे नाईट असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. राज्यस्तरीय डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत असताना 5 दिवसांच्या या कालखंडामध्ये वॅरक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावरती एकूण 10 लाख रुपयाची बक्षिसं आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. जिल्हास्तरीय सुद्धा क्रिकेटची स्पर्धामध्ये आपण पाहतोय काही संघ खेळतात आणि दुसऱ्या बाजूने खुल्या गटातील सुद्धा 16 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. हा चेंडू यावेळेस अगदी आपण पाहतोय बॅटवरती आला नाही. गोलंदाजी मार्गावरती परत एकदा लक्ष्मण आतकरे मला चांगलं आठवते. मला वाटतं एकदा मॅन ऑफ दी सिरीजच्या माध्यमातून याच लक्ष्मण आतकरे 2 व्हीलर मिळालेली. असं असणारा लक्ष्मण आतकरे खूप चांगल्या प्रकारची कामगिरी या लक्ष्मण आतकरेने इथून पाठिंबाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा केलेली आहे. या दरम्यान हळूवारपणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती, त्या दरम्यान एक धाव आणि एका धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो आता 14 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना जो झाला होता तो पहिला सामना सोमनाथभाऊ मोरे स्पोर्ट्स क्लब चिखली भोसरी या संघाने 14 धावसंख्येने जिंकला होता. इथं 14 धावा झालेल्या आहेत आणि समोर छत्रपती संभाजी महाराज प्रेक्षक कक्ष आपण जो पाहतोय आणि इथे मात्र 14 धावसंख्येनंतर एक चेंडू पोचला जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन, धावफलक 18. 14 अंकाची चर्चा आपण करत असताना एक चौकार आला, धावसंख्या 18 आहे. आणि समोरच्या बाजूला प्रेक्षकांसाठी जो काही कक्ष आहे, प्रेक्षक गॅलरी आपण जे पाहतोय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांची जन्मतारीख जर आपण पाहिली तिथे 14 मे आहे. 14 मे 1657ला पुरंदरच्या गडावरती धुरंधरच्या पोटी एका युगंधरचा निश्चितप्रमाणे जन्म झाला होता. त्यांचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. डान्सिंग डाऊन द विकेट, जोरदार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 18 वरती धावफलके, 2 फलंदाज बाद असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जो चालू आहे इथे दुसरा. रोज परत एकदा चेंडू डॉट असेल, नरसिंगला चेंडू समजू शकला नाही लक्ष्मणचा. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 18 धावा आहेत. शेवटचे 31 चेंडू आणि
29 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. एक चौकार जो आला होता ना तिसऱ्या चेंडूवरती, त्याच्यानंतरचा चौथा आणि पाचव्या चेंडू डॉट गेला. यावरून चौकाराचं महत्त्व जे आहे तो थोडंसं कमी कमी होतं पाहण्यामध्ये. तो दर्जा पाहायला मिळाला नाही. या दरम्यान बॅकफुटला सरकत चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पोहोचेल डीप दरम्यानला, सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 4 रन चौकार आहे. आणि त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकावरती धावसंख्या 2-22. 2-22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटक आता मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाणार आहे. आपण पाहतोय या स्वराज्य चषकामध्ये सुद्धा एक चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज अतुल कोकाटे आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती येणार आहे. 2-22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 30 चेंडू आणि 25 धावा. 5च्या सरासरीने इथून पुढचा धावफलक जो बनवायचा आहे 30 चेंडूमध्ये 25 धावा इथून पुढे या दरम्यान बनवायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर डॉक्टर्स अँड पोलीस यांच्यामध्ये सुद्धा एक साबणा एक सेलिब्रिटी मॅच निश्चितप्रमाणे होणार आहे. कोविड योद्धे दोन्ही पण आहेत. अखंडपणे 24 तास अविरतपणे सेवा करणारी जे काही माणसं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक सामना आपण निश्चितप्रमाणे पाहणार आहोत. एक सिंगल आली. धाबळका धावसंख्या 23. डॉक्टर्स आणि पोलीस दलात कार्यरत असणारे सर्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी. मी एक शब्द त्यांच्यासाठी वापरला नाही का, कर्तव्यदक्ष असणारी सगळी जी माणसं आहेत की सर्वसामान्य माणसं जोपर्यंत या व्यक्तींना माणूस म्हणून समजत नाही ना तोपर्यंत हो 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 क्या बात. चेंडू मात्र लॉंगॉनला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. परंतु इथे काय आहे ते आपल्याला पाहिजे. षटकार की चौकार आहे? चौकार आहे. 1-4 रन चौकार आलाय. धाबळक 27 धावा. 27 लॉस ऑफ 2 विकेट. की जोपर्यंत सर्वसामान्य माणसं या व्यक्तींना डॉक्टर झालं पोलीस झालं या व्यक्तींना जोपर्यंत ती माणसं आहेत हे जोपर्यंत आपण समजत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दलचं प्रेम निर्माण होणार नाही. या दरम्यान हा चेंडू बिघडक्यांचा प्रयत्न होता. चेंडू का बॅटवरती आला नाही. त्याचबरोबर या स्वराज्य चषकामध्ये सुद्धा रंगत वाढवणारा एक सामना होणार आहे की राष्ट्रीय महिला खेळाडूंचा असणारा एक अंतिम सामना सुद्धा याच क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. रणरागिणी खेळताना पाहायला मिळणार आहे. अशी सुद्धा एक रणरागिणी आपल्याला पाहायला मिळाली. तिचं नाव राजमाता जिजाऊ. अशी एक रणरागिणी आपल्याला पाहायला मिळाली. तिचं नाव झाशीची राणी लक्ष्मीबाई. अशी सुद्धा एक रणरागिणी आपल्याला पाहायला मिळाली. तिचं नाव सावित्रीबाई फुले. खूप सारे आहेत. या दरम्यान चेंडू पोचला जाईल लॉंगॉनला. शतरक्षक चेंडूवरती आलाय. धाबळक इकडे पुढे जाईल. धाबळका धावसंख्या पुढे जाऊन पोचते. आता 29 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशी सुद्धा एक रणरागिणी आहे जी अविरतपणे सगळ्यांच्या लवकर उठते आणि सगळ्यांच्या उशिरा झोपते. तिचं नाव आपली जन्मदाती आई. ती सुद्धा रणरागिणीच आहे. या दरम्यान मात्र चेंडू पोचेल मिड विकेटला. सीमा रेषेच्या अगदी बाहेर. शिवरायांची तळपती तलवार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार 6 रन. 4 षटकं संपली. ड्रिंक ब्रेक. आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापळेकर धावसंख्या 2-35 धावा धापळेकर आपण पाहतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 24 आणि बनवायचे आहेत 12 धावा. 24 चेंडूमध्ये 12 धावा अजूनही या दरम्यान बनवायच्या आहेत. आणि रणरागिणी आपण पाहतोय राजमाता जिजाऊ
यांच्याबद्दल आपण जर चर्चा केली की पलीकडच्या बाजूला अतिथी कक्ष जो आहे त्या अतिथी कक्षामध्ये बसणारा प्रत्येक व्यक्ती हा आमच्यासाठी जो मान्यवर आहे राजमाता जिजाऊ. अतिथी कक्षाला दिलेलं जे नाव आहे ना राजमाता जिजाऊ ते अतिशय महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळते, कारण आलेला प्रत्येक अतिथी हा आम्हाला देवाप्रमाणे आहे, आम्हाला हा परमेश्वराप्रमाणे आहे. आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अगदी जर आपण चर्चा केली तर निश्चितप्रमाणे काही गोष्टी आपण सांगू शकतो की नमतो तुझं जिजाऊ शतशत तुझे आभार. नमतो तुझं जिजाऊ शतशत तुझे आभार. सोशल्याशी वेदना काळजावरती तव स्वराज्य झाले साकार. अंधारलं जग सारं पेटवलासी एक दिवा. अंधारलं जग सारं पेटवलासी एक दिवा. तेजस्वी ओजस्वी तो जन आणला सोनेरी दिन हा नावा. हसला उभा सह्याद्री. हसला उभा सह्याद्री रोमांचित अवघी मायभू. सौख्य नांदल्या सुहासनी. घडवलासी ऐसा पुत्र स्वयंभू. सूर्य जन्मला तुझ पोटी. की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म राजमाता जिजाऊंच्या पोटी झाला, म्हणून म्हटलं गेलं की सूर्य जन्मला तुझ पोटी जाळले जाणे यौवन. थोर संस्कार तुझे माई येते घडी घडी तुझी आठवण. तरले डोळ्यात पाणी धन्य धन्य तू जिजाऊ. तरले डोळ्यात पाणी धन्य धन्य तू जिजाऊ. तुझं आमची देवी माये गुणगान तुझे किती गाऊ. जय जिजाऊ. जय मासाहेब राजमाता जिजाऊ. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक तर ड्रिंक ब्रेक निश्चितप्रमाणे जो संपला गेला आहे. धाबऱ्याची धावा संख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा आहेत, 47 बनवायच्या आहेत, अजून 12 धावा ज्या बनवायच्या आहेत 4 षटकामध्ये आणि सरासरी 3ची पाहिजे. आता एक जबरदस्त कामगिरी मात्र फलंदाजांची होताना पाहायला मिळते. एका बाजूला नरसिंग पालमपल्ली 9 चेंडूमध्ये 21 धावा त्याच्या आहेत. इकडे हसन 10 चेंडूमध्ये 9 धावा या दरम्यान अगदी हसनच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता नवीन गोलंदाज मार्कावरती आलाय मयूर. इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि व्हाईट बॉल. मयूरचा पहिला चेंडू खराब आलाय. मयूर खरात इथे मात्र आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्कावरती आहे. आमच्या बाजूला आमचे रोहन खरात ते सुद्धा अगदी टिंगरे सरकार बरंच आता टिंगरे स्पोर्ट्स या संघाचा असणारा 12वा खेळाडू आहे. या दरम्यान चेंडू हवेत परंतु झेल सुटला. पहा इथे एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल कारण बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता. आणि पाहता पाहता इथे मात्र 2 धावा आल्या. धावफलक 2 पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. ती आता एकूण धावसंख्या जी आहे 38 धावा. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल स्क्वेअर लेगला. समोरील कक्षेच्या अगदी समोर चेंडू आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक सिंगल. धावफलक एकीने पुढे जाईल. धावसंख्या 39. आणि आता नो बॉल, कारण एक चेंडू जो उसळला गेला होता त्यावेळेस अगदी आपण पहिला व्हाईट बॉल दिला आणि त्यानंतर एक वॉर्निंग दिली गेली होती. पण आत्ता जर आपण पाहिलं तर त्यानंतर परत एकदा चेंडू जो उसळला गेला आहे आणि इथं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नो बॉल दिला गेला आणि आता धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. फ्रीड होता.
परत एकदा यावेळेस अगदी आपण पाहतोय सुरेख प्रकारचा मारा या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी यावेळेस अगदी मयुरीची होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जी आहे ती एकूण 39. 39. 8 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये अर्थात विजय खूप लांब नाही आहे. आणि या दरम्यान फाईन लेगला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाही आहे. चेंडू पोचते सरळ मुख्य व्यासपीठाच्या समोर. चौकार. 4 रन. धावसंख्या 43 धावा. अजून इथे मात्र धावा ज्या बनवायच्या आहेत त्या अजूनही 18 चेंडूमध्ये 4 धावा. नवीन गोलंदाज आपण पाहू. इथे गोलंदाजी मार्गावरती कोण येणार आहे ते मात्र आपल्याला पाहायचंय. 4 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हा सामना संपल्याबरोबर क्षेत्ररक्षणासाठी धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या संघाने दरम्यान जो घेतलेला आहे. त्यामुळे धानोरी संघाला विनंती असेल सामना संपल्याबरोबर आपण मैदानात ताबा घ्यायचा. अजून 4 धावा बनवायच्या आहेत. अमय आपण पाहतोय जो गोलंदाजी मार्गावरती आहे. आणि या दरम्यान अमय फलकेवरती केले गेलं आक्रमण परंतु चेंडू अडवला जाईल सीमारेषेच्या आतमध्ये. एक सिंगल. अजून 3 धावा बनवायच्या 17 चेंडूमध्ये. सामन्यामध्ये औपचारिकता आहे असं मध्ये हरकत नाही आहे परंतु हे क्रिकेट आहे. आपल्याला पाहायचं इथे या 3 धावा बनवण्यासाठी किती झगडावं लागते किती थांबावं लागते. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोचेल सीमा रेषेच्या जवळपास. तिथं मात्र झेल झालाय. फलंदाज बाद. नरसिंग बाद. सुरेख झेल घेतलाय. जेल कुणी घेतला. त्रिदेवने घेतला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर प्रशांत शुक्ला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार असेल प्रत्येक दामाई. पफ्या कशा प्रकारची कामगिरी करतोय डावखुऱ्यात. आणि इथे मात्र वाईट बॉल. चेंडू खूप मोठ्या प्रमाणात उचलला जाईल. वाईट बॉलचा इशारा आहे. अजून जिंकण्यासाठी 2 धावा बनवायच्या. 16 चेंडू बाकी. स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये नगरसेवक आदरणीय अभिषेक भाऊ बारणे आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे असणारे माजी उपमहापौर आदरणीय तुषारभाऊ हिंगे या 2 चाकांवरती असं आपण म्हणू. या 2 चाकांवरती हा स्वराज्य चषकाचा गाडा चालू आहे असं आपण म्हणूया. स्वराज्य चषकाचा जो काही रथ चालू आहे या 2 चाकांवरती चालू आहे. अशा असताना मात्र हे 2 मुख्य आयोजक आपण पाहतोय. रथाची 2 चाकं आहेत. हा चेंडू दरम्यान प्रशांत अतिशय सुरे टाकला जाईल. जिंकण्यासाठी फक्त 1 बनवायची आहे आणि चेंडू बाकी अजूनही या षटकातले 2. 14 चेंडू 1 धाव. अजून 1 धाव मात्र कशी येणार. या एका धावसंख्येसाठी मात्र किती झगडावं लागते पा. या अगोदरच्या सामन्यामध्ये समालोचन करत असताना आपण पाहिलेलं आहे. इथे आमचे राहुल बोंबे सर ज्यावेळेस अगदी समालोचन करत होते त्यावेळेस त्यांनी एका धावसंख्येचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि आता मात्र चेंडू पोचेल फाईन लेगला. सीमारेषेच्या बाहेर चौकाराने सुरुवात झाली आणि चौकाराने मात्र सामन्याची सांगता सुद्धा झाली. हा सामना जिंकलाय टिंगरे सरकार. भरत दादा टिंगरे स्पोर्ट्स क्लब या संघाने अभिनंदन.
आणि स्पर्धेच्या बाहेर जावं लागते रावेत स्पोर्ट्स क्लब रावेत या संघाला. सो बॅड लक. घे लवकर.